सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी, बिहार विधानसभेच्या निकालानंतर उद्या ठाकरे सेनेची बैठक आहे। उद्याच्या बैठकीसंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे। निकाल लागले, दुसरीकडे आता बरेच पक्ष आहेत जे विचार मंथन करतात की का झालंय। राज ठाकरे सुद्धा 6 वाजता बैठक घेतात पदाधिकाऱ्यांची। आपल्याकडून पण अशी काही बैठक घेतली जाणार आहे का किंवा या निकालांची? ती उद्या आहे। सगळ्यांच्या घरी लग्न आहेत बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या, त्यामुळे उद्या घेतोय आम्ही। आणि मातोश्रीवर ऑलरेडी वरिष्ठ नेत्यांची सगळ्यांची मीटिंग चालू आहे। पण या बैठकीमध्ये मग रमेश चेन्नीथला यांनी जे विधान केलंय त्यावर देखील चर्चा होईल, कारण रमेश चेन्नीथला यांनी मुंबईमध्ये आज विधान केलंय की काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहे। त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। आता त्यांनी बोलून तर झालेले आहेत, त्याच्यावर नक्की चर्चा करतील, त्यांच्याशी बोलतील आणि निर्णय घेतील। निवेदिता सराफ यांचं विधान समोर आलंय। भाजप बिहारमध्ये जो विजय झाला त्यानंतर त्यांनी म्हटलंय की मला फार आनंद झाला, मी फार पूर्वीपासून भाजपची फॅन आहे। दौऱ्याला चांगलं हे मिळाल्यानंतर आता स्वतःला मिळायला हवं आहे। काही बोलतात, तुमचा काय संबंध? कुठे काय झाल्यानंतर कधी येत नाहीत। आपलं कामं करा, पण नाही चोच मारायचीच आहे, कारण भाजपला खुश नाही केलं तर मोठी मोठी पारितोषिकं कशी मिळतील त्याच्यासाठी आहे। ताई, आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागलेत, यामध्ये संघर्ष योद्धा असा त्यांचा उल्लेख आहे, काय म्हणतात? 100% आमच्याकडे सुद्धा संजय राऊत साहेबांसाठी आता दुपारी 1 वाजल्यापासून आम्ही जप चालू करतो, महामृत्युंजय मंत्र, आणि त्याच नंतर आरोग्यासाठी एक मंत्र आहे। त्या सगळ्या दोन्ही मंत्रांचं आमच्याकडे पुढील 1-1.25 महिन्यापर्यंत त्याचा तो जप चालू राहील, कारण येणारा मार्गशीर्ष महिना हा ईश्वरी अंश असलेला महिना असतो असं मान्यता आहे। तर मग त्या ह्याच्यामध्ये साहेबांना चांगलं खडखडीत आमचा वाद परत आला पाहिजे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपल्या शैलीमध्ये किशोरीताई पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला असंच म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर कल्याणनगर महामार्गावरील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्याच्या वाहनावर झडप घालण्याचा प्रयत्न। कल्याणनगर महामार्गावर बिबट्याचा वावर वाढत चाललेला आहे। मिळते, कारण की गेले 4 ते 5 दिवसापासून याच मार्गावरती जो बिबट्या आहे तो बिबट्या या ठिकाणी दबा धरून बसत होता आणि बसत असल्याची माहिती या ठिकाणी खरं तर दिलेली पाहायला मिळते। हा या ठिकाणी असलेला CCTV कॅमेरा आहे, त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या या ठिकाणी दबा धरून उघड झालेला दिवसापासून या बिबट्याने या ठिकाणी दबा धरून राहिला आहे। त्यासोबत या ठिकाणी असलेली वाहनं आहे त्या वाहनावरती हल्ला सुद्धा केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की बिबट्याची मोठी दहशत या ठिकाणी पाहायला मिळते। गेले 4 ते 5 दिवसापासून बिबट्याने दावा धरलाय आणि या दावा धरल्यामुळे खरं तर कल्याणनगर महामार्गावरून जी वाहतूक करतायत, जे प्रवासी करतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यासोबत या ठिकाणी असलेले रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पाहायला मिळते। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। दादा, मला सांगा की खरं तर बिबट्याचा या ठिकाणी वावर पाहायला मिळतोय, काय नाही दावा धरून बसतो, काय नाही? सर, आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही शहरात राहतो का बिबटे शहरात राहतात, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। आणि जर बिबट्या रात्री जर जाणाऱ्या वाहनावर जर हल्ला करत असेल तर मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? आणि बिबट्यांचा वावर म्हणजे असा कुत्र्या